फोनच सायलेंट करून ठेवतो आता की नाही वैताग आलाय पारा याचा फोन झाला का त्याचा फोन झाला का त्याचा इथलं पान नसतं या लफड्यात पडलो परवडलं असतं. बरं का किती तोंड लपवलं काय फायदा नाही. मी म्हणलो तो घरी थांब मी इकडे येऊन थांबायची काय गरज आहे. इकडे जगायचं आहे ना 2 दिवस जगायचे का नाही. मला जगायचं आहे भाऊ. माहिती पर आई माही काढली त्यांना आई मी काढली मला म्हणे 2 दिवसाच्या आत नाही भेटले तर डायरेक्ट तुमचं संपवलं म्हणतो लास्ट दिवस तुमचा काय करायचं मग. जे काम करतो का काय पैसे वाटा आपण तो आग आपलीच होती ना. बट तो आहे ना तू दुसऱ्या का कारभार देतो आपल्याला लई आग होती ना. हा ना आपण कारभार आपल्याला घेतला मग आता कसं काय करायचं. जवळ आहे ना 2.5 लाख महत्व वाटले 2.5 लाख. मग आता पैसे निघायचे कसे एवढे. जाऊन त्याला परत तू पैसे 3.5 लाख वाटले मी 4.25 लाख वाटले. काय त्याला पैसे मागे जाऊ परत आपण ज्या लोकांना आपण दिले ते अरे चपला आणतील चपलानं शिरपतराव. कसं काय आपला तिने मतदान नाही केलं मग तू त्यांना कसं काय सोडायचे पैसे. लय बेकार माणूस आहे बरं तो. मला चांगली भीतली होती त्यानं डायरेक्ट आहे ना कपडे काढून घेतले बरं एक जणाचे. याला काय अबू द्यायला आपल्याला लपड्यात पडायला यायला म्हणलं बरं जिखायला आपला काहीतरी वैसे लागलं. निवडून आलाच ना ते मग आपली नाही कोण ताईट दिली ताईट. हा ना बरं तू किती वाटले 3.5 वाटले ना नंतर 5 लाख गेले होते. फाटाकडे आणली होती मग तू 5 लाखाचा हिशोब दिला का. 5,000 फाटाकडे आणली होती. मी 4.25 मी बी 5 घेतले होते 4.25 वाटले. 10 गोणा गुलाल आणला होता. गुलाला नाव काढत होतो दिला वरून साल लोटून दिले. करायचं कसं आता हिशोब लावायचा कसा काय. मला म्हणे ज्याला ज्याला देईल ना ते बरं आपण ती लिस्ट बनवून ठेवेल. नाही 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 ती लिस्ट देईल बी त्याला. तो म्हणत त्या आळीतली गॅरंटी नाही मला 100% आपल्या पुढे जाणार नाही. मी बी गॅरंटी घेतली. त्याला पाहिजे माणसं काय म्हणायचे आम्ही तुमच्या मागच आम्ही तुमच्या मागच. लय बुचण ठोकलं बरं का आपल्या मागून पुढून बुचण ठोकलं मागून पुढून. तिची नाही चूक तिची नाही चूक मग आपली आग. हा ते तर आहेच म्हणा आपणच लय साहेब करायचं ना. आता घ्या आपण जर काय ते नव्हतं पडेल बाहेरचं वरून असतो ना हा. आज त्या गंगा कलर काहीतरी काम घेऊन जात आला मग बरं त्याच्या आलो आपण डोळे हां आता तिकडे जावा तर तोही लातळ येतो इकडं हाय डोळे वाचून बसला नेमकं करायचं काय. मी गचित आली बरं माझं गंगेची तर मला बोललो होतं ना तो म्हणा निवडून आले मग तुला सांगन म्हणा मला तर त्याचं दाग जास्त पडेल. टाकायचं मटर करून आपल्याला काय भरोसा नाही यांचा आला. लय मोठी गँग आहे पाठीमाग लय मोठी गँग आहे. नाही पण आपल्याला गरज नव्हती रे आपल्याला पंगी घ्यायची गरज नव्हती. तुला म्हणत होतं मी तू म्हणे नाही म्हणे फायदा येईल फायदा होईल. हे विलक्षणवाले ना तेवढा पुरतं तेवढं रागदार त्या संध्याकाळी एकाच कोंबडी जाऊ दे दोघं बिल का तू किती मारले 5 लाखातून. मी काय 50 मारले बघ. मला 70 एक भेटले चायला पण आता पुरे 5 लाख भरून द्यावं लागू राहिले ना. मी बी तुला सांगतो 50 लाखाचं फाळकं मारलं पण ती अशीच गेली मागून. माझे असेच गेले असेच गेले माझे. तू गेले काही काय म्हणलं कायचे काय म्हणलं घरात 1 रुपया नाही तर सगळं बाहेरच गेले. मी ना सगळे पैसे बायांनाच वाटले माणसाला वाटले. माझं तेच झालं ना बाबा. हां माझं तेच झालं ना. ते आपल्या जागा नव्हतं का पहिलं. हा ना हां मला रंबी भेटली ती रंबी हां रंबी नाही का रंबी 50,000 मी तिला देऊन टाकली. मला तसं झालं. मग तिच्या नवऱ्याला म्हणलो काय रे हे पैशाचं काय करायचं मला म्हणू तू तगडे तोडून पैसे मागावले परत. हा का तिरे चुप आणि मेरे चुप ना चोरीचे पैसे आता सांगता येणार लोकांना. बरं एक काम कर आता जाऊ वापस मागायला किती निघा त्या पाहू हम्म. दोघंही जाऊ थोडा दबाव पडेल. नाही द्यायला आपण दोघंच होतो ना असे पटापट नोटा द्यायचो ना काढून. धमकायचे पैसे काढा म्हणा पैसे काढ. बरं येड्या 15,000 वाटले आपण एक ठिकाणी. हे आता हे मला तर असं वाटतं आले हे देत्या का नाही देत्या का वरून आपल्याच लेक्चर देत्या. नाही 15 लाख रुपये दिले 15,000 आपण वाटले गोष्ट खरी पण आपण जास्त मोहात पडलो मोहात. ते पैशाचं दुखणं आपल्याकडे नसतं ना. बरं आपण बाया पाहून जास्त वाटले बघा ते पैसे दुखणं आपल्याकडे नसतं ना. हा खड्ड्यात कपडा काय घेणं नव्हतं आपल्याला. हा नाही पण चायला हा माणूस निर्लज रे. पण त्याला काय होतं आपण महिनाभर घरी जेवलो का हा ना मटणाशिवाय खाले का महिनाभर. मला देशी प्यायला नव्हती भेटत मी इंग्लिश खायचो. अरे बाबा चल नाही 5 का 2.5 कधी येणं ना चाल तेवढे नाही पैसे वसूलच का हा चल का बरं देणार नाही पैसे. हा मग तर देत ना हरामपर्यंत.
बाया किती झाडावा कचरच कचर कचरच कचर कचरच कचर कचरच झालं सापडलं इलेक्शन झालं सगळं झालं आता काय प्रचार करायचा आहे का जेव्हा तुम्हाला आहे ना हा काय 5 रुपये फुली प्रमाणात 3 लोकांची 5,000 हा 15,000 तुम्हाला पोचले वहिनीला. हा मग दिले तर काय दिले संपले पण ऐका ना नाही दिले नाही पण आम्ही वापस गेला आलोय ना. वापस गेला आमचा माणूस हारला ना. हा माणूस आमचा पडला ना. मग तुमचा माणूस हरला तर त्याच्यात आम्ही बरोबर आम्ही मतदान केलेलं आहे नाही तुमचं मतदान चाललं नाही. असं कसं काय आलं नाही तुम्ही पाहिलं का आम्ही मशीनला वर जाऊन बटन दाबून मतदान तुमच्या केलं वार्डात मतच किती पडले. हो इथं मतदान किती आहे 200 मतदान आहे. आम्हाला 6 मत पडले बघ ती. हा फक्त 6 मतं पडले. मग आमचे तर आले 3 अहो तुमचे कसे काय 3 आले. मग आमचे 3 आले बाई ह्या बा मी तर देले तुमच्या माणसाला देले आमच्या माणसाला सांगितलं त्यांनाच द्यायचं आपल्याला पैसे दिले साहेब बोलले पैसे गोळा करा मग तुम्ही देऊन टाका. हा देऊन टाका ओ याडावले का नाही नाही हा. त्याचं घरला घर खावं. नाही संपले पैसे संपले नाही, असं नाही राहत ना. नाही असं नाही आम्ही दिले होते ना तुम्हाला दिले होते ना आम्ही दोघं चालतून द्यायला तुम्हाला. लिहिले का कुठं बॉन्ड आहे हे का काय मग तुम्ही कोणाची नावं लिहाल उद्या एवढं नाही नाही ज्याला दिले तेच लिहिले आम्ही. असं कसं काय आमचे नाव लिहून पुढे 5-5 केले असेल तर नाही नाही बरं जाऊ दे वरचे 5 टाके देऊ. हा. 10 दे. दे 10 दे 10 दहा दे दे, चला. दे अहो, 10. पण संपले ना नाही नाही संपली मग. नाही बाई पैसे नाही बा सांगितलं ना तुम्ही काही वापा काही गाण ठेवा. अहो, आमच्या ओ, अहो, आमच्या मानवसुरी येले साहेब बोलले नाही आणले ना तुम्हाला संपू टाकू म्हणजे. आम्ही मागायला आलो का नाही माग हो, कसे आपण आम्ही दिले ना बळजबरी. चला चला घरात चला कोपऱ्यात चला तुम्ही बळजबरी आम्ही म्हटलो का ते? बळजबरी ठेवून जा नाही आम्हाला जाग होती. हा आम्ही आलो तो का मागायला झाले ते हा, चालतंय, हा. माणूस खाते जायचं आपल्याला माणूस मग माणुसकी खातर संपले नाही 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 असं संपलं हे बघा माणुसकी खातीर दिले आम्ही तुम्हाला 3 वोट नव्हते 3 दिले आम्ही आणि आता पैसे संपले आमची कुठून द्यायचे? जीवगड आमच्या. हा आमची जीवाला धोका आहे पैसा बसून. मग तेव्हा देताना तुम्ही विचार करायचा ना अहो 2 दिवसाचे वायदे दिले जर 2 दिवसात नाही दिले ना. मग आम्ही तुमच्या माणसाला सांगू आमच्यापर्यंत पैसेच पोचले नाही यांनी खोटं नाही नाही लिहिलंय नाही नाही, असं- 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 हा तुमचे माणसं आणि आम्ही असंच केलं दडदड लिहिले दडदड लिहिले. अहो लिहायला काय याला कोण कुत्रा खातं का त्या कागदाला मला असं वाटतं तुम्ही सगळ्याकडून पैसे घेतले होते काय आम्ही काय घेऊ त्या बाय ज्याच्याकडून घेते त्याला मत द्यायले हा सगळ्याकडून पैसे घेऊ म्हणे 6 मत मग 3 यांच्यात नाही पडले मग आमचे मत कुठे गेले आमच्या घरातले. आम्हाला काय माहिती आमच्या घरातले अहो, 15 मतं आहे. तुमच्याच घरातल्याने दिले का नाही 15 मत आहे ना अहो पण मला दोघांची म्हणून तुझी 8 आणि माझी 7. मग आणि मला एक सांगा कशावरून तुमच्या घरच्या लोकांनी मत दिले नाही नाही सांगा नाही नाही पण मला एक म्हणायचं मी साहेबाला जाऊन सांगेल माझ्या आता. बायकोला 5,000ची साडी घेतली ती का मध्ये ना नाही अरे मग मी बी गेले मी साडी नाही घेतली ती तिला ती लावतात घरातलं सामान डबे लावतात डबे घेऊन दिली. मग मी बी खर्चले 15,000 माझं एक कर्ज होतं बचत गटाचं ते फेडून टाकलं होतं बचत गटांवाले काय पैसे देऊन देणार टाका, जाऊ द्या ना. हो बाई कुठून देऊ काय घरात काय विहीर आमच्या खोदून जाऊ का आम्ही देणार आहे. डबे जरी घेतले ते पैसे मी भरणार आहे. मग ते तुम्ही भरा. पुढच्या वर्षाला तुम्हाला 15 आम्ही 30,000 देऊ. 30,000 नको पुढचं 5 वर्षाला कोण पाहतं मरत का जगत आहे हा कोण पाहिलं हो बाई तुम्ही जगाडे असं नका करू. ओ बळजबरीचं राम राम नका करू वा रे वा मी तुमच्या माणसाला सांगते कशाला आमच्यापर्यंत पैसे आले नाही म्हणून एक खोटं नाव लिहिले या लोकांनीच काळा बाजार केला मधल्या मध्ये काहीतरी आपण आम्ही दिले ना तुम्हाला. का दिले कबूल केले. नाव काय 5,000 नोट दिले मोजून. हो या कागदाला कोण विचारित अहो आम्ही आलो नव्हतो रात्री 11:30 वाजता नव्हतं आलं. कोणत्या 32 तारखेचे का अहो लाईट बंद करून मग पैसे लाईट मोजून. मग पुरे लाईट बंद केलते बरं. आपण मोबाईलच्या या बा, लाईट मी पोलिसांना सांगल पोलिसांना सांगल मी हा असे बोलत ना या असे बोलत म्हणून लाईट बंद करून भयो बाय नाही, माणसाशी नाही. असं बोलत का नाही नाही जा सर. हा ती एवढी केस होऊन जाईल. का दिले बरं बरं ठीक आहे ठीक नाही आहे नाही जा आणि मागायला आलो होतो काय आम्ही बरं खरंच ना वहिनी बरं झालं बरं झालं. मागायला आलो होतो परत जर आले ना नाही हा आमचं लक्ष ठेवा पण तुमच्यावर का बरं लक्ष ठेवायचं? मला मला 5 वर्ष मरण जगल तुम्ही जगा त्या कामा राहता ते पारी पुढच्या वर्षी ना तुम्हाला अर्धा किलो मटण एक दारूची क्वार्टर आणि पुढच्या वर्षी आता परत इकडे फिरकले ना पैसे माग शिकला. हा परत फिरकले ना इकडं पैसे करत पा बरं जाऊ दे हा. फक्त ते पोलिसांना सांगू हं? चल अंधारात दिले न उजाडात दिले निघा मिळाले पैसे काय करायचं यांना उपाधी करायला येत्या काय करतो रे आता काय करतो आता आता घ्या आपल्या थोबड जोडून जर पोलीस यायला सांगितलं ना आपलं तर कपडे काढून हाणतील ते हा टिंगर लाल का आणि नाही सांगितलं तर साहेब आपल्याला कपडे काढून हा हाणतील. ना
इकडे पावत ये रे इकडे पावत आड झाले आपल्याला. आता एक काम कर, जाऊ दे, एक ठिकाणी नाही भेटले, आपली बोनीच खराब झाली. पाहत सगळं जिडजिड वाटेल तिथे आपण जाऊनच पाहू एकदा. नाही असं एक बाय नादा झाली मग काय सगळ्या बाय नादा नाही हा मग काय कोणी कोणी वापस दिली ना दे दे आज इमानदार लोक लगी. काय शिरपतराव नाही दिले मग काय करायचं. मी एक गाव सोडून जाईल भाऊ. मला नाही जाता येणार, मला जमीन जुमलाय सगळी. आता मला काय आहे का जमीन जागा मा घर आहे भाड्याचं. मी घर उभून टाकली. मला तर वावर शिकायला लागेल. मग ते तुझं पाय भाऊ. याला डोकं चाला ना मग माझं आलं. बरं चल ना दुसरं विचारू भाऊ. चला आता चल, पहिले पाहू, जेवढे गोळा होतील तेवढे होतील, बाकीचे करू काहीतरी डोक्याला. मला ट्रॅक्टर घ्यावं लागलं नाही तर. हाय कोणी वहिनी या बाहेर. ते पैसे कोणाचे पैसे 10,000 आहे ना दोघं नावर बायकोचे. हा तुमचे 10,000 होते पा. तुम्हाला 10,000 दिले होते ना. किसके पैसे किसके पैसे म्हणजे हाँ कब दिए पैसे मुझे? अहो वहिनी आता हिंदी बोलायला लावून गेला तिथं. त्या दिवशी तुम्हाला मराठी सूच येत मराठी मुझे थोड़ा थोड़ा आता है, ज्यादा हिंदी बोलती हूँ मैं. क्या हुआ? ते पैसे नाही दिले तुला. ते इलेक्शन होतं ना, आमचे साहेब हारले, तुम्हाला माहित पडलं ना. साहेब पडले आमचे. पडले आमचे साहेब साहेब. पडलं म्हणून तुम्ही आले का? हा मग आम्ही काय करू? हा पैसे देऊन ते टाक. पैसे टाका, ते पैसे दिले होते आम्ही तुम्हाला 2 फुलायचे. 10,000 दिले होते पा. 10,000? हा 500 रुपये देऊन गेले इकडे मला तुम्ही. नाही नाही आज खोटं नका बोलू वहिनी. 500 रुपये दिले मला खाली. 500. हा 500 रुपये. खरं तो कसं काय वाटलं पैसे. आपण दोघं आलतो ना. नाही तुम्ही खाली 500 रुपये दिले मला. आणि जेव्हा गरज पडते तुम्ही इथे बरं, ऐका. येतं पाया लागायला ऐका ना, आमच्या. ऐका ना. वोट द्या, मतदान करा. आता कसं आले पैसे ते द्यायला? लाईट बंद होते ना, हा. तुम्ही म्हणे तुमचा नवरा झोपला म्हणे. पण तुम्ही आले. वोटिंग केलं ना तुम्हाला. कधी वोटिंग केलं? तर तुमचं काय कोणीतरी 7 मतदान पडलं. 7 मतदान पडले. 6 मतदान पडले. फक्त 6 पडले. आमच्या 4 जणांनी मतदान केलं ना तुम्हाला. अहो, आमच्या दोघांचीच 15 मत आहे. 15 मत आहे म्हणजे 7 मत. तुमचे जे VS असेल ना त्यांनी काय चिटिंग केली असेल तर तुला लक्षात नाही. आमचं काय घेणं देणं. हिचे पैसे आपण याला द्यायला लावले ते बाबरावला. हा मला 500 रुपये देऊन अरे पण मी बाहेर उभा होतो ना, लक्ष ठेवायला. 10,000 ते ना त्यांना माझं फडका मारलं आणि 1,000 त्यांनी ताब्यात दिला असती. बरं द्या ते 1,000 का म्हणे 1000 रुपये. जेवढे दिले तेवढे द्या. अब मैं वोटिंग करने गई थी ना, उधर आने जाने में लग गए 500 रुपया. 4 जन गए थे हम लोग. नाश्ता नहीं मिला, कुछ नहीं मिला, भूखे 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 पैसे आए तर हम 2 जण दिले तर 4 जण कसे गेले? लोग. हाँ. शेजारी 2 घेऊन गेलते का? मैं, मेरा पति हा और मेरे ससुर जी सासू 4 जन हुए ना. अच्छा, हाँ तो फिर चालेल मग. काय गडबड झाली कडे? हाँ. जब आपको काम होता है तब आप ऐसे पैर पकड़ने आते हैं. अभी नहीं आए आपके आदमी तो हम लोगों को पकड़ेंगे अभी पैसे. बरं जाऊ द्या वहिनी चहा तुझ्या का सकाळ 2 मिनिटं कोणी चहा सुद्धा पाहिलं नाही. 4-5 चाय नाही, साखर नाही माझ्याकडे. लय बेइज्जती गेली कडे. सकाळी तेव्हा लोक बळबळ म्हणायचे चहा पे. आपण पेत नव्हतो, आपण पटापट पळायचो. सकाळी बायको तुम्ही आमचं काम केलं का? काम काय आमचा माणूस नाही लाईट आला. पडली आमच्या ते शेतात लाईट नाही, घरात लाईट नाही. अहो आमचा माणूसच पडला. साहेब पडले ना आमच्यावाले. आम्ही काय करू? बाई तुमच्या हागाची सुद्धा सोय करणार होतो आम्ही. परत काय करते संडास तरी बांधलाय का हे बघा. काय नाही आमच्या अहो घरात. साहेब जर आले तुमच्या हागाची तिकीट सुद्धा बल्ब लावला. माझे ते चूल आहे ना तिकडे मला आंघोळ करायला लागते मला. काय करा आता, आमचे साहेब पडले ना. मग पडलं मग उचकून घ्या ना आता. साहेब जर आले असेल ना बाई आता काय सांगू. साहेब 4 दिवसापासून बाहेर निघेल नाही घराच्या. माहिती का, तोंड लपून बसले. मग आम्ही काय करू? बरं द्या. पैसे खाल्ले असेल तुम्ही. बरं, आणि आमच्याकडे आता बरं वसूल करायला आले. 500 रुपये द्या. हा तसे आम्ही खाल्ले थोडेफार. 1 रुपया पण नाही. 500 रुपये द्या. 500 रुपये हा बाकी 9,500 बाबराव कडून घेऊन टाकू. आता दुसऱ्यांना दिले होते तुम्ही आम्हाला. मग एका यांच्या नावावरती ना 10,000 लिहिले. आणि हे बोलले होते आम्ही 2 मतदान करू म्हणे. 2 जणांचे इकडे द्या. राहतच नाही, मुंबईला राहत होतो. कुठं दिलं तुम्ही 10,000 रुपये? 500 रुपये दिले होते ते झाले खर्च. काय बाबराव 2 दिवसात संपलं ते. काय आपण काय बाबराव देतो. आम्हाला नका चाय प्यायला. हा? आता आहे ना हा. आहे घालून हे मुंबई बघा आता येऊ नका घरात. हा, तुमची गरज पडते तर कसे येतात तुम्ही? बरं जाऊ दे, पुढच्या वेळेस लक्ष ठेवा. हा. आम्ही सांगतो साहेबाला. खाल्लं असेल मटण, पार्टी केली असेल. नाही आणि आता आमच्याकडे पैसे नाही, मटण साहेबांनी व्यवस्था केली होती सगळी. तेव्हा आम्ही महिन्याबरोबर जाऊ. हा. मी काय म्हणते, हा. तिकडच्या घरातलं घेतले का सगळ्यांकडे पैसे? हा तिने हा तीन दिले. रिटर्न घेतलं. हा घेतले. हे बघा माझी मैत्रीण मी विचारते ते. हा घेतले ते घेतले. का 15,000 घरात गेला गेला म्हणून लगेच येतो. हा लगेच दिले ते. ते देणार आहे तुम्हाला 15,000. दिला असेल तुम्हाला चल शिरपत काढून सगळं. चल.
याला. काय नाही भितलीकडे आता रुपये हातात देतात आणि पैसे वसूल करायला येतात या तुम्ही नंतर पुढच्या मतदानला हो आता या बाईला म्हणून तो नाही, हे किती- हे माणसं नाही हे इमानदार रे ना? इमानदार माणसं त्याला. जे देणार ते तोंडातच खाली देतात. का वहिनी कस काय बरं आहे ना हा बरे काय हो चल हाला पोटा पटापट हा ना नका टाइमपास करू आमचं बी. काय कारण 3-4 दिवस झाले जेवणच नाही हा ना का बरं ते हेच वेळ झाली लपडे हा झालं ना काय झालं काय 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 दाखवत पैशाचं गोळा धरा का 5 रुपये हे काय दिले बहिणी तुम्हीच पैसे मागितले ना नाही ना ते तर 25,000 आहे ना हा मग 5 रुपये दिले ना त्याच्यात काय होणार 5 रुपये मध्ये असं काय हे घ्या वहिनी तुम्ही 5 रुपयात काय होणार आहे चॉकलेट खायला दिलं आम्हाला हा मग खा घ्या नाही राहू दे राहू बरं दे नका टिंगल करू आला फटाफट घ्या वहिनी नका ना माझ्या करून नाव काय आणू काय पैसे काय पैसे पैसे तुम्हाला नाही का तुमचे मत किती होते 5 मत होते ना हे 25,000 तुमचं नाव टाकले ना ते पैसे होते का मग हा अरे देवा काय झालं हा मी तर ते फाडून कचरा टाकून दिले पाकिट आहेत हा अहो वहिनी पाकिट दिलं तर तुम्हाला पाकिट दिले तुम्ही सांगितलं कुठे त्याच्यात पैसे अहो, बोलून सांगितलं तर तुम्हाला म्हणलं अहो तुमचे 500 25,000 रुपये दिले म्हणलं असं बोललो होतं ना अहो मला कमी ऐकायला येतं म्हणून मी ऐकलंच नाही वाटतं तू झोपात गोरलेलं होतं अरे वहिनी देवा तरी तुला म्हणलं दिवसा चाल ती फुल झोप मी काय म्हणते त्या कचऱ्यावाल्याला पाहून द्या ना आणून मला शोधून ते पैसे नाही आम्ही गोळा करून राहिलो आता पैसे आम्ही वापस घेऊन राहिलो मग आता जा त्या कचऱ्यावाल्याला शोधा कचऱ्यावाला शोधा आता कचऱ्यावाला कसं काय देईल मग आता कचरा गाडीमध्ये गेले सापडलं का त्याला होते. पेटू दिलं काय मला वाटलं कागद आहे तिथे अहो, वहिनी पण तुम्ही तुला लक्ष द्यायचं तुम्हाला म्हणले पाकिट घ्या म्हणलं गुपचूप अहो तुम्ही हळूच सांगितलं मला वाटलं असेल काही कचरा मग बिचरा ठीक काही आहे, मी खाल्लं लाईट- असेल तर लाईट तुमचं बंद ते करून फुटाणे, टाकले. त्याचे दिले असेल कागद पैसे वाटताना हा लाईट एक तर लाईट बंद करलं होते हं. आणि त्याच्यावरून असं झालं काय ते. झालं आणि त्याच्यात तुम्ही हळूहळू बी बोलत होते मला एक तर आधीच कमी ऐकायला तसं येतं नाही माहिती खाली आलेला गेलो ना तर तिथे आम्हाला 4-5 जणांनी चांगले एरिया ठेवलं हा पैसे वाढता वाढता भानगड झाले आमच्याला. मग त्याच्यामुळे आम्हाला आहे ना उघड बोलता येईना मग आम्ही आंध्रातच पैसे वाटले ना अरे देवा शिरपतराव हे काय द्यायचे मला दिसत नाही काही चाटा मारले आता लोक आता तू शहाणा पण वावराला पाय गिरायक माय बरं तू बरं अरे भाऊ मी तुझी नाही मारणार मावाले किडनॅप आपलं तरी पैसे फेट हा येतील येतील किडनी 4 लाख रुपयाला जाते टेन्शन कशा विकणार मग वावर नाही नाही ते आमच्याशी चाललं घ्यायचं तुम्हाला घेतो ना आम्ही मग सांगा ना कसं. समोर चवले ठोक दे ठोक वावर तर एक काम करा भाऊला सांगा एक वावर विक्री म्हणा आता काय करणार आहे 10 लाख आम्हाला द्यायचे दोघांचे चालेल घेऊ हिशोब करून घेऊ पण कशाला पडायचं मधी आता काय सुकाचा घास गोड नाही लागत का तुम्हाला याला मटणाचं हे नडलंय हे हा याला चटक मटणाचं म्हटलं साहेब लय चांगले पण साहेबांना आमच्या घातला बांबू जाऊ साहेब हारला पडला साहेब आहे ना तुमच्या असंच होत राहत हा पहिलं लय साहेबांना उचलून तर लय लय माझे कार्यकर्ते जोरात लय जोरात हा वहिनी तुम्हाला पैसे हायचे पडेलच आहे ना जर वावर गेले का रे ना एक काम करा उचते पैसे द्या ना आम्हाला पाण्याचं का हा मग तेच तर सांगते काय तू गेला कचरा गाडीमध्ये बरोबर का वहिनी गेलो साहेब असे पाठवून हात फिरवायचे शाबास शाबास म्हणायचे मला म्हणायचे समाज शिरपतराव काय पळात्या काय पळात्या 1.5 महिना येऊ इंग्लिशात पेलो इंग्लिश. आणि मला म्हणून गरीब मला ना वांगे बटाटे नाही पण तिने मटणच खालो हो. महिनाभर बरोबर केलं मग लय जेवणाची सोय 3 टाइम खायचो आम्ही रेटू रेटू हाणायचो रेटू रेटू हाणायचो पण लय पळायचो त्याला पालतू कुत्री नको का मग सोबत काय वहिनी नाही तुम्ही कुत्रे नव्हते आम्ही होतो दोघं आम्ही दोघं होतो तो होते का बर कुत्रीची काय गरज पडली कुत्रे का उलटे कुत्र्याला बियाच आम्ही रातचं कोणतं करा मी कुठे म्हणलं वहिनी 5 रुपये राव तुम्हाला पोराला चॉकलेटला काम येतील मग आता काय करते बर द्या मग 5 तुम्ही रुपये पैसे मागितले म्हणून मी दिले नाही, आज नाही, म्हणू चांगलं नका मी दिले नाही म्हणून अरे त्याच्यामध्ये 2 ते तरी आले बिड्यात तू ते सोडले का जाऊ दे आता 5 रुपयाला काय मी करतो दिले, तो? वावराला गिराईक लागला आता तुम्ही मागितले बरोबर मी दिले. खरंच कचऱ्या डब्यात गेले ते कशाच्या गाडीत हा तुम्हाला सांगितलंच नाही एवढं हळू बोलल्यावर मला कसं ऐकायला लक्ष्मी येणार चालू ना? राहते तुम्ही लक्ष्मी हा ना. झाडून उठली तुम्ही किती हळू बोलले चल जग अहो, आता ते पैसे लय आज हातात ठेवले ही धरा ही ठेवून द्या अहो पाकिट दिलं ना वहिनी तुम्हाला असं म्हणलं ये बाई 25,000 रुपये वहिनी मला घ्या वाटलं तुम्ही फुटाने खाल्ले त्याचे कागद माझ्या हातात ठेवले पैसे नाही असेल दुसरी बरं जाऊ तुम्ही मतदान तर केलं होतं ना आम साहेबाला हा हे काय रे शिरपतराव चल मग सगळ्यांना मतदान केलं ना आपल्या साहेबाला 6 मत कसे पडले मशीन मध्ये ते फॉल्ट ना मशिनीचं काहीतरी झोल झाला असेल चालेल मग मशनीनच आपला लॉच केला काय मग नाही तर आमचे साहेब हारण्यासारखे नव्हते नाही नाही अहो काय गाजा वाजा होता लय पैसा वाटला आमच्या हातानं तर आम्ही 10 लाख वाटेली
बापरे मग असं हा. कसं काय झालं? आणि असे आमच्यासारखे लय कार्य करते. लई लई. हा पण साहेब सगळे कोण पैसे वापस घेऊन राहिला आता. बापरे. मला तर धमकी दिली हा पैसे आण नाही तर मग तुझ्या हात पायला जीव लाव. मला म्हणे डायरेक्ट तंगडे काढेल म्हणे डायरेक्ट सिग्नल बसेल म्हणे जोपर्यंत 10 लाख वसूल होत नाही ना तोपर्यंत तिलाच ठेवेल. कशाला पडायचं भानगडीत, पण मी म्हणते चल सांग ते पहा फुकटचे आता, अशा जमतंय का? नाही नाही मी काय ते वावरच तयारीत ठेवा तुम्ही घ्यायची. घेऊन टाकायचं भाऊ हा ही वही वहीला काय आता आपली पुंगळी बनवून टाकू चुलीमध्ये मग काय आता चाल वही बाई. पैसे दिले मागायला पण येत्या वरतून, नाही तर काय आम्ही गेलो होतो का मागायला? शिरपतराव हा शेवटी वावरच गिरेक लागलं गड्या. मी काय म्हणतो आता नगरपालिकेचे इलेक्शन लागत घेतो का नाही बाकी? अय बाबा आता राहू दे ना. आता बितली ना आता अजून किती खुटी घालून घेतो. हा होतं म्हणलं कुणी गेलं अय भाऊ तू ये ना तुझ्यामुळेच ही गडबड झाली. ते पैसे वाटत नाही काम करायचं आपण मग फक्त आपण खायचं काम करायचं. अरे खाय पाहिजे दिवस आले ना आता. हं? मी काय सेकंड आम्हाला ना आपण एखादा मागं लांब लांब राहू आला निवडून तर तेवढं आपलं कर्ज तरी फिटेल ना. काय रे पण आपण साला दळबद येतं नाही. नाही विषय असं बघा ज्याच्यात पैसे गेले त्याच्यात पैसे कमवायचे राहतात. हा ना व्यापारात पैसे गेले तर पैसे व्यापारात काढत राहतात. अरे पण मग आता काढायचे कसे हे साहेब पैसे द्यायचे कसे नाही दिले तो जीव ठेवणार आहे ना आपल्याला. हे नगरपालिकेची मध्ये ना डायरेक्ट एखाद्या कोणी 20 लाख उचलायची. हं. हं? आला निवडून तर ठीक वाटायचं कोणालाच नाही. येड्या तो आपले सगळे पार्ट करून नाही येईल. नाही 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 आला निवडून तर ठीक हं. नाही आला ना आपण गावातून नापात होऊन जायचं. अरे तेच बाबा अरे जमीन जुमला बायका पोरं शेती नाही वाडी. तो बाय आपल्याला काय जमीन जुबला नाही. मी बायकून मी कुठे पळून जाऊ शकतो. आता मला आहे ना मला काही भानगडीत पडायचं नाही. आता जाईल 1 एकर जाऊ मग गेला तर गेला पण इथून पुढे देऊन टाकतो जीव वाचितो कसा तरी. आता इथून पुढे साहेबाची ओळख ठेवत नाही डायरेक्ट मी कोणाला ओळखणारच नाही. त्या साहेब तर मला म्हणा नाही पैसे उचलायचे रुपया तुझ्या बायकोला घेऊन येईन. यो भाऊ डायरेक्ट मला दसकाच बसला दसकाच हा ना बरं बायकोला मी किती जीव लावतो. हां त्या साहेबाला माय बायको किती बी येईन शेवटला मी शाही द्यायच्या. हां आता आहे ना भाऊ तेच करतो आता मी. आणि त्याच्यानंतर आहे ना भाऊ इथून पुढं आपली ओळख होती ना असं विसरून जाय. कारण हे तुझ्यामुळं आहे ना तुझ्यामुळं मला हे सगळं गमत बिगली. कानाला खडा लावा. हा तुझं काय माग आहे ना पुढं दटवलं गोडं. हां मा काय नाही हं? तू मला आलं ना माझ्या खानदानी जमिनी कावं लागू राहिली आता. आणि त्याच्यानंतर भाऊ इकडून पुढं ना भेटलं तर मला ओळख काही देऊ नको. नाही काही नाही फक्त आपल्याला राजकारणात नाही पडायचं. पण नाही दोषी सुटले आपले. नाही तू मा तोंडरच लागेल मी नाही थांबू शकत. हा तू काय करायचं कर बाबा इथून पुढं आपले आता दोषी पंचायत सुटले. समिती नगरपालिकेत मी डोकं लावणार आहे. नाही तू लाव आता माझं 1 एकर गेला ना हां हाय बाकीची उरल ते काय मला ऐकायचं नाही बरं का. आणि हे कसं आहे माहिती आहे की मी तुला नाही म्हणत होतो अरे नको नको तू नको तू सध्या जमीन ओप हे 2 विलक्षण देईन तुझे पैसे बरोबर मी काढून देतो. देशील का. हां 100%. मी एक काम करतो अजून एखादी एकर एकीतून 10 लाख रुपये काढूनच घेतो. हा आणि मग आहे ना विलक्षणामध्ये तुला पैसे भेटले का मला करावं रे उभा करावं मीच उभा करावं मीच उभा. नको नको नाही ना राजकारण हे चांगल्या माणसाचं नाही. तुला येतं खोटं बोलता येतं का? काय खोटं बोलते येत असते असे पैसे लटकले असते का. खोटं ज्याला बोलता येईल ना त्याच राजकारण आहे. चाल येतो बाबा मी. येऊ का? मला ते राजकारण नको तू कार्यकर्ता नको मी बराच साधारण माणूस. येऊ का मग? हा तू बी येत मी बी येतो.